ती थेट दृश्य आपण पुण्यातली पाहतोय। या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झालेली आहे। काँग्रेस विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन पुकारलेलं आहे। जोरदार घोषणाबाजी करण्यात येते। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपमुख्यमंत्री सुमित्रा पवार यांच्यावर केलेल्या टीकेनंतर आपण पाहतोय राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे। तर पुण्यामध्ये आपण पाहतोय राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झालेले आहे। जाऊ महाराष्ट्रातल्या तमाम महिलांची माफी मागावी। शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा महाराष्ट्राला लाभलेला आहे। एकेकाळी स्वर्गीय इंदिरा गांधींनी या देशाचं नेतृत्व केलेलं आहे आणि त्या काँग्रेसने महिलांबद्दल असं बोलावं हे पूर्णपणे लज्जास्पद आहे। महिलांची माफी मागितलीच पाहिजे, मागितलीच पाहिजे। समजायला पाहिजे राष्ट्रवादीच्या महिला गुंड्या नाहीत, तर ते एकाच आपण पाहतो की काँग्रेसचे कार्यकर्ते या ठिकाणी येऊन काँग्रेस भवनच्या समोर अशा प्रकारे निषेध आंदोलन जे आहेत ते करत आहेत। पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे। एकूणच आपण पाहिलं तर यामुळे महाराष्ट्रातील एकूण महिलांचा अवमान केलेला आहे। याला महाराष्ट्रातीलच महिला याला उत्तर देतील। आंदोलन इशारा आहे, अगदी बरोबर आहे। आक्रमक आंदोलन याकरता करणार की या राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री महिला उपमुख्यमंत्री सुमित्रा वहिनी यांचा अवमान ज्या पद्धतीने हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेला आहे, गुढी गुंगिया म्हणण्याचा त्यांना प्रयत्न केलेला आहे। या प्रयत्नामध्ये 2 मिनिट थांबा ना प्लीज, रिक्वेस्ट आपण पाहतो या ठिकाणी काँग्रेस कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत। काँग्रेस भवनच्या समोर येऊन निषेध आंदोलन जे आहे ते हर्षवर्धन सपकाळ आणि काँग्रेसच्या नेत्यांचं केलं जात आहे। पोलिसांचा मोठा बंदोबस्त यशस्वीपणे सरकार सांभाळत आहे। सुमित्रा वहिनींच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस एकूणच या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे आणि या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते जे आहेत ते बालगंधर्व चौकापासून निघून आता चला ना कॉर्पोरेशन एकूणच या ठिकाणी हे आंदोलन जे आहे ते आता राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून प्रदीप काय झालं सांगतो मी नाही काय म्हणालात? काँग्रेस भवनावर आंदोलन करताय राष्ट्रवादी करायलाच पाहिजे ना।